सावधान, महाराष्ट्रात पुढील 3 तासांत हाहाकार उडण्याची शक्यता आहे. सॅटेलाइट फोटोनुसार दक्षिणेकडून 1000 किलोमीटर लांबीचा एक महाकाय ढग महाराष्ट्रात शिरला असून त्याच्या पोटात ताशी 120 किलोमीटर वेगाने धडकणारे भयानक चक्रीवादळ आहे. काल सोलापूरमध्ये वीज कोसळून झालेली दुर्दैवी घटना ही या संकटाची नांदी असून शास्त्रज्ञांच्या मते हा सुपर एल निनोचा प्रभाव आहे. हा ढग समुद्रातील बाष्प शोषून महाराष्ट्रावर तिप्पट वेगाने धडकणार असून 15 वर्षांपूर्वी विदर्भ मराठवाड्यात आलेल्या संकटाची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. या संकटाचे 3 टप्पे असून 19 ते एप्रिल 25 दरम्यान संपूर्ण 36 जिल्ह्यांना फटका बसेल. पहिल्या टप्प्यात आज कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि बारामतीमध्ये भर दुपारी काळोख होऊन ढगफुटीसारखा पाऊस आणि बर्फाच्या गारा पडतील. दुसऱ्या टप्प्यात 21 ते एप्रिल 25 दरम्यान नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये 100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणीमध्ये विजांच्या कडकडाटासह भीषण हवामान असेल, तर चौथ्या व पाचव्या टप्प्यात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला तडाखा बसेल. हे ढग 10 किलोमीटर उंचीवर असून फुटल्यानंतर पावसाऐवजी बर्फाचे गोळे पडतील, ज्यामुळे जमिनीला भेगा पडतील इतका विजांचा तांडव होईल. नागरिकांनी झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली आश्रय घेऊ नये आणि विजेची उपकरणे बंद ठेवावीत. ही केवळ बातमी नसून पूर्वतयारीचा इशारा आहे. तुमच्या जिल्ह्यात सध्या वातावरण कसे आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आपल्या नातेवाईकांना शेअर करून सावध करा. पुढील प्रत्येक मिनिटाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. सुरक्षित राहा.